हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेली श्री शिवसूत्रे, अध्याय 3, सूत्र क्रमांक 2. ज्ञानम बंधहा. ज्ञान बंधन आहे. चित्त सकारात्मक किंवा नकारात्मक कसेही वागले, तसेच त्याने पाप किंवा पुण्य काहीही केले किंवा त्याचा आचार विचार सज्जनाप्रमाणे किंवा दुर्जनाप्रमाणे कसाही असला, तरी त्यामुळे आत्मतत्वाला, चित्ताला चैतन्य पुरवायला काहीच फरक पडत नाही. चित्ताला त्याच्या प्रत्येक कृतीसाठी आत्म्याकडूनच चेतना मिळत असते. जडचित्त आत्मशक्तीमुळे, शिवशक्तीमुळे, चैतन्यामुळे स्वतःच्या मर्जीप्रमाणे कृती करू शकते. ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वीच सांगून ठेवले आहे की या विश्वातील प्रत्येक वस्तू तम, रज, सत्व अशा 3 गुणतत्वांपासून निर्माण झालेली आहे. प्रत्येक वस्तूत तम, रज, सत्व हे 3 गुण असतात. आजचे विज्ञान याच्याशी पूर्ण सहमत आहे. विज्ञानाने या 3 गुणतत्वांना इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन अशी वैज्ञानिक नावे दिली आहेत. याचा अर्थ येथील प्रत्येक वस्तूत तम, रज, सत्व हे 3 गुण सुप्तावस्थेत असतात. यातील एक गुण इतर 2 गुणांना निष्प्रभ करून उफाळून पुढे येतो. तो त्यावेळी त्या माणसाचा स्वभाव असतो. चित्ताला स्वतःचे चैतन्य नाही, ते जड आहे. त्याला आत्म्याकडून चेतना मिळते. त्यामुळे चित्तातील सुप्तावस्थेत असलेले तम, रज, सत्व गुण प्रकट होतात. ते प्रकट झाले की चित्ताला त्याच आत्मतत्वामुळे स्फुरण येते की गुणातीत निर्गुण आत्म्याचा सगुण झाला आहे. तुर्यावस्था जागृत, स्वप्न, सुषुप्ती यामध्ये अविष्कारित झाली आहे. यामुळे आत्मभावना गळून पडते आणि यामधून माणसाला देहभावना येते. हे ज्ञान मनुष्याच्या आत्मउद्धारात बंधन ठरते. या गुणांमुळे रोजच्या जीवनात मिळणाऱ्या सौख्यामुळे माणसाची देहभावना प्रबळ होत जाते. हळूहळू माणसाला रिपूंचाच अभिमान वाटू लागतो. त्याला त्याच्या कर्तृत्वाचा अहंकार होतो. अहंकार, अहमन्यता, अभिमान हे माणसाच्या आत्मउद्धाराला बंधन ठरते. विपश्चना. चित्ताला आत्मशक्ती मिळत असते. त्यामुळे चित्त आत्मशक्तीच्या जोरावर फोफावत असतं. त्याच्या भल्या बुऱ्या अशा कोणत्याही कृतीला आत्म्याकडून चेतना मिळत असते. त्यामुळे ते महाप्रबळ झालेले असते. त्यामुळे माणसातील सगुण आणि निर्गुण दोन्ही सारखेच विलक्षण असतात. पापी किंवा पुण्यवान दोघेही अहंकाराने भरलेले असतात. एखादा आतंकवादी गुंड मोठ्या अभिमानाने मान ताठ करून मिजाशीत ऐटीत सांगतो की तो अमुक भागातील गुंड आहे. काही बंदोबस्ताचे किंवा वसुलीचे काम असल्यास आपल्याला सांगा. एखादा विद्वान विद्याविभूषित मोठ्या अभिमानाने मान ताठ करून मिजाशीत ऐटीत सांगतो की त्याच्या इतके यंत्राचे ज्ञान अखिल आशिया खंडात कोणालाही नाही. गुंड काय किंवा विद्वान काय, दोघांच्या अभिमानाची प्रत सारखीच असते. चांगल्या किंवा वाईट अशा कोणत्याच गोष्टीचा अभिमान बाळगू नये. अध्यात्माच्या दृष्टीने दोन्हीही घातक असतात. वाईट कुकर्माचा अभिमान बाळगू नये, तसेच उत्तम गोष्टींचाही अभिमान बाळगू नये. अभिमानाने अहंकाराला खत पाणी घातले जाते. यास्तव चित्त नमवू पाहता नमत नाही. त्याला ठेचायला, नष्ट करायला जाल तर ते दुप्पट जोमाने वर उफाळून येते. कारण त्या जड क्षुद्र चित्तात आत्मशक्ती संचारत असते. त्यामुळे ते जड क्षुद्र चित्त आत्मा झालेले असते. त्यामुळे चित्ताला जितके वटणीवर आणायला जाल तेवढे तुम्हीच भरकटाल.
यासाठी विपश्यनेचा उपाय करावा लागतो. चित्ताच्या विषयासक्त आणि चंचल स्वभावाचाच उपयोग करून त्याला योगमार्गावर आणावे लागते. विपश्यनेत चित्ताला एकच जाणीव सतत द्यायची की आत्मा चित्तम, तू आत्मा आहेस हे ज्ञान लक्षात घे. आता उलट सांगायचे की ज्ञानम बंधः, हे ज्ञानाचे बंधन लक्षात ठेवून तुझी कर्मे तू अगदी तुझ्याच मर्जीने कर. प्रत्येक कृती आत्मभावनेने कर, कारण तू आत्मा आहेस. तेव्हा आत्म्याला शोभेल असे कर्म कर. चित्त हळूहळू अध्यात्म विषयाकडे झुकू लागते. येथे अनंत विषय आहेत. चित्त विषयासक्त असते. एकदा का ते त्यात रममाण झाले की ते तेथेच रमते. हरिओम.